स्वागत करतो। गेले 8 दिवस रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक तालुक्याचा मान्सूनपूर्व आढावा घ्यावा असा पालकमंत्री या नात्याने निर्णय घेतल्यामुळे आज चिपळूण आणि गुहागर या 2 मतदारसंघाच्या बैठकीसाठी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः उपस्थित होतो। या बैठकीला गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव देखील उपस्थित होते। शेखर निकम सर दौऱ्यावर असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्याशी मी चर्चा करून ही बैठक घेतलेली होती। सगळ्यात अशी आहे की प्रांताधिकारी असतील, आमचे तहसीलदार असतील, आमचे पोलीस अधिकारी असतील, आमच्या वन खात्याचे अधिकारी असतील, त्यांनी अतिशय चांगला एक आराखडा या मान्सूनपूर्व बैठकीमध्ये सादर केला आणि चिपळूणमध्ये जी पूरपरिस्थिती येते, गुहागरमध्ये जी पूरपरिस्थिती येते ती कशा पद्धतीने आम्ही रोखू शकतो असा एक व्यवस्थित नियोजनबद्ध प्लॅन हा प्रांताधिकाऱ्यांनी चिपळूण गुहागरसाठी केलेला आहे। त्याच्यामध्ये 18 अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या टीमकडून ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे। त्या टीमचे काही अधिकारी प्रमुख केलेले आहेत, लोकांना त्यांचा ॲक्सेस दिलेला आहे, कुठं अडचणी निर्माण झाल्या, त्या गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्या तर नक्की काय करायचं याचं मार्गदर्शन देखील अधिकारी करतायत। काल आपल्या सगळ्यांना माहिती असेल की चिपळूण आणि गुहागरमध्ये दखल घेण्या एवढा पाऊस पडला। गुहागरच्या सर्कलमध्ये 280 मिलीमीटर पाऊस पडला आणि पूर्ण गुहागर तालुक्याचं ॲव्हरेज हे 180 मिलीमीटरचं होतं। 125 मिलीमीटर पाऊस या चिपळूणमध्ये पडला। मला असं वाटतं की निसर्गानं आपल्याला संकेत दिलेत की पुढचा पावसाळा कसा असणार आहे, त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मी सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। या बैठकीनंतर मी लोटे परशुरामची देखील आढावा बैठक लावलेली आहे, तिथे देखील मी जाणार आहे। मान्सूनपूर्व बैठका फक्त जिल्ह्याच्या स्तरावर पूर्वी व्हायच्या, मी तालुक्याच्या स्तरावर घेण्याचा निर्णय एवढ्यासाठीच घेतला की सगळ्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून देखील काही इनपुट्स मिळतात, त्याच्यातनं काही अजून करण्याचे निर्णय देखील आम्हाला घ्यावे लागतात आणि ते निर्णय मी आज पालकमंत्री या नात्यानं घेतलेले आहेत। नॅशनल हायवेचा देखील मातीच्या ढिगाऱ्याचा प्रश्न होता, तो देखील आपण मार्गी लावला आहे। आल्यानंतरच वर्षभर सांगूनसुद्धा रेस्ट हाऊस सार्वजनिक बांधकाम विभागानं न केल्यामुळं माझ्या नियोजन मंडळातनं 75 लाख रुपये देऊन जे चिपळूणचं अतिशय हायवेवरचं रेस्ट हाऊस आहे ते देखील सुधारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। चिपळूण शहरामध्ये अनेक नालेसफाई जी झालेली आहे त्याच्यामध्ये अजून त्रुटी राहिल्या त्या देखील करायचा आपण निर्णय घेतला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी धरणं आहे त्याची मान्सूनपूर्व तपासणी देखील आम्ही केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ज्या धरणाला कुठं धोका उद्भवू शकतो किंवा पाण्यामुळं दुर्दैवी घटना घडू शकते त्यांचं स्थलांतर कसं करायचं यावर देखील आपला चार्ट तयार झालेला आहे। आणि शासनानं अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी वादळ आणि पाऊस आला त्यावेळी घेतलेला होता आणि त्याचा पाठपुरावा करून या पूर्ण किनारपट्टीला 248 कोटी रुपये खर्च करून शेल्टर हाऊस करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला देखील आपण मंजुरी दिलेली आहे। त्याची नावं देखील माझ्याकडे आहेत। 21 ती शेल्टर हाऊसेस आहेत ज्याचा उपयोग आपल्याला पावसामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थलांतरासाठी होऊ शकतो आणि पावसानंतर त्याचा सभागृह म्हणून उपयोग होऊ शकतो। अशा पद्धतीनं 248 कोटी रुपये आपण ह्या किनारपट्टीवर खर्च करतो आणि त्याच्यावर शेल्टर हाऊस आपण निर्माण करतो। त्याचा देखील मी आढावा घेतला। वाशिष्ठी नदीचा यावर्षीचा जो गाळ आहे तो 1,81,000 क्युबिक मीटर काढलेला आहे, अजून देखील थोडाफार काही काढला जाईल। त्यातला 10 ते 15,000 क्युबिक मीटर हा प्रायव्हेट लोकांनी स्वतःहून आपल्या शेतामध्ये घेऊन गेलेला गाळ आहे। आणि मागच्या वर्षीची जर आकडेवारी आपण बघितली तर जो पाऊस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3,464.12 मिलीमीटर पडला पाहिजे, तो मागची जर आपण आकडेवारी बघितली 7-8 वर्षाची तो कधीतरी 5,000 पडला आहे, कधीतरी 4,500 पडला आहे आणि मागच्या वर्षी देखील 4,700 मिलीमीटर माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पडलेला आहे। तर या पावसाला तोंड देत असताना प्रशासन सतर्क असावं याच भूमिकेतनं आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मी निवारा केंद्र जी सांगितली शेल्टर हाऊस ती दापोलीमध्ये अडखळ, आसद, बुरोंडी, ताडसा कोन्स आणि उंबरशेत या ठिकाणी होत आहेत। शेलटी, धामणन, साखरोली, केळन आणि खोपी
ही आपल्या परिसरामध्ये होत आहेत. राजापूरला साखरी नाटे, रानतळे, पाचल, जैतापूरमध्ये होत आहेत. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, फणसोप, मेरवी, खेडशी, गोळप आणि बेलिये या गावांमध्ये होत आहेत. आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये कुर्दुंडा या गावामध्ये होतं. अशा 21 शेल्टर हाऊससाठी 248 कोटी रुपयाची मंजुरी ही महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे. आणि त्याच्यातनं एक फार मोठं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर लोकांना जे शिफ्ट करावं लागतं त्याच्यासाठी फार मोठी सुविधा ही आपल्याला प्राप्त होणार आहे. दरडग्रस्त गावं किती आहे त्याचा देखील आम्ही आज आढावा घेतला. तिथल्या लोकांना पुनर्वसनासाठी भविष्यामध्ये काय करता येईल हे देखील सूचना मी सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की तास दीड तास चाललेली ही बैठक अतिशय या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मान्सूनपूर्व म्हणून जी घेतलेली बैठक आहे ती मान्सून आल्यानंतर ती उपयोगी ठरेल नागरिकांसाठी अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि या बैठकीला सगळे आमचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना योग्य त्या सूचना मी दिलेल्या आहेत. साहेब, मागच्या बैठकीला चिपळूणच्या वाशिमची गावात आपली बैठक झाली की त्यावेळी नगरपालिकेने आम्हाला जे असले तुमच्याकडे हायवे संदर्भात हे दिलं. त्यावेळी सूचना दिली 1 तास जर पाणी बंद झालं शहरात तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करेल. हा झाला यांची दिशा. दुसरं ते 6-7 ठिकाणी टाकल्यामुळे पाणी त्यातलं एकही काम झालं आहे असं कुठं दिसत नाही. प्रांतांजवळ एक बैठक झाली होती, महिना होऊन जाईल, एकही काम केलं नाही. महिना नाही, मी